रामू शिवमचं कोणाला सांगता येईल का? रामू आपला आला का रामू शिवम? हो आहे ना मध्ये. अरे ते हे केलं होतं त्यांनी डिलीट केले होते का व्हिडिओ? काय व्हिडिओ डिलीट करायला सांगितलं त्यांना? फॉलो होतं ना. हा लावणार आहे अर्जंट आहे. एखाद व्हिडिओ दिसू शकतो त्याचा. So let's start. हाँ मतलब रिस्टार्ट जितने रिस्टार्ट कर सेव कर दो डेटा रिस्टार्ट करो फटाफट. ओके सो असं कन्सिडर करतो की कालची प्रॅक्टिस तुम्ही केली असेल ना तर फॅन कालची प्रॅक्टिस तुम्ही केली असं गृहीत धर ना. आवाज क्लिअर येतोय माझा? आवाज क्लिअर येतोय माझा? हँड रेस करा क्विकली इफ यू आर क्लिअरली ऑडिबल. ओके. सो काल तुम्ही सिम्पली एक नम पाय ओके न्यूमरिक पाय जो की नंबरचे जे काही ॲरेज असतील त्यांच्या संदर्भात प्रोसेस करण्यासाठीचं एक मॉड्यूल आहे ते. त्यातलं आपण एक रॅन्डमली फंक्शन शिकलो होतो. आज आपण दुसरं एक बघणार आहोत, दुसरे दोन बघणार आहोत ॲक्च्युली शक्य झालं तर, ज्यामध्ये एक आहे पांडाज ओके आणि दुसरा आहे ओपन पाय एक्सेल म्हणून. ओके so what are these modules? So very first, pandas is the module in which we can process let's say data frames. Okay, data frames आपण प्रोसेस करू शकतो. डेटा फ्रेम्स म्हणजे बेसिकली 2 डायमेन्शनल डेटा. जर ऐकताय ना सगळेजण, डेटा फ्रेम्स 2 डायमेन्शनल डेटा फ्रेम डेटा असतील आणि त्या 2 डायमेन्शनल डेटाज मध्ये बेसिकली टू डायमेन्शनल इंडेक्स असतील. दोन गोष्टी आहेत, इंडेक्सही असणार आणि डेटा सुद्धा असणार. सो लेट स्टार्ट. याचा एक अजून एक याचा आपल्याला जो यूज करायचा आहे तो CSV फाईल. ओके ठीक आहे ना. सो यात पांडाची बेसिकली आपण CSV फाईल प्रोसेसिंग साठी वापर करणार आहोत. ओके सेम वे आपण जेसन हे सुद्धा यात थ्रू ऍक्सेस करू शकतो. सो कोणाला जर माहित असेल तर मला एकदा CSV चा काय फुल फॉर्म सांगता येईल कोणाला, किंवा CSV कुठे असते, कशाचे असते, काय थोडंफार CSV बद्दल. एनिथिंग अबाउट CSV?
सो CSV म्हणजे कॉमा सेपरेटेड व्हॅल्यूज. बेसिकली ज्या एक्सेल फाईल्स असतात त्यांना सेव्ह करताना आपल्याला एक फॉर्मॅट विचारला जातो. सो स्टार्ट एक्सेल. इथे आपण एक डेटा सेट क्रिएट करूया. तर सगळ्यात सुरुवातीला सिरियल नंबर असं लिहिला. त्यानंतर नेम. नेम इन द सेन्स हे विद्यार्थ्याचं नाव आहे. याच्या पुढे मराठी, इंग्लिश, हिंदी, मॅथमॅटिक्स, सायन्स, प्रोजेक्ट, टोटल, पर्सेंटेज. आणि याच्या व्यतिरिक्त ज्या दिवशी एक्झाम झाली ना ती डेट आपण घ्यायच्या विचारात आहोत. ठीक आहे. तर 1, 2 असं इथे काहीतरी राहील. नावाच्या ठिकाणी आपण रॅन्डमली काही कॅरेक्टर्स घेऊयात. ठीक. तर तुम्हाला थोडेसे फॉर्म्युलेज पण याचे दिसलेत, तेही तुम्हाला हेल्प करतील. इथे आपण कॅरेक्टर मध्ये काही डेटा घेऊयात. अरे डेट आपण इथे घेणार आहोत, परंतु डेटच्या बाबतीत असं आहे का स्पेसिफिक 2 डेट्स आपल्याला इथे इम्पोर्ट करायच्या आहेत. तर मग आपण इथे टेम्पररी काही डेट्स टाकूयात. जसं की मी इथे टाकतो 1/1/2021 ते 1/12/2021. सो याला एकदा चेक करतो डिसेंबर आहे का. एक ओके. इथे 31 लिहितो. रॅन्डम बिटवीन this and this, then after let's convert this into this. याला फ्रीज करतो. फ्रीज एंटर, देन ड्रॅग दिस. खूप साऱ्या डेट्स अशा घेतो खाली. 140 पर्यंत आपले रेकॉर्ड्स आहेत. याला डिलीट करतो. पहिल्यांदा याला कॉपी करून घेतो. पेस्ट स्पेशल वैल्यू, इसको डिलीट करता मैं. रैंडम sound number for this. इथे त्याची टोटल घेतो. देन याची पर्सेंटेज घेतो. सब्जेक्ट्स आहे ते 1, 2, 3, 4, 5, 6 सब्जेक्ट्स. दिस इज द पर्सेंटेज. सी बेस्ट व्हॅल्यूज. ओके. तो खूप सिंपल असा हा डेटा आहे. पहिल्या कॉलम मध्ये सिरियल नंबर, दुसऱ्या कॉलम मध्ये नेम, त्या विद्यार्थ्याचं नाव आहे BBFD दादा काय जे असेल ते. रॅन्डमली खडखड करत बसण्यापेक्षा एक फॉर्म्युलाने ते इम्पोर्ट केलं. काही डेट्स आहेत. डेट्स इन द सेन्स असं समजा की ह्या विद्यार्थ्याने ह्या तारखेला परीक्षा दिली. असं तर होत नाही पण स्टील दिली. पुढे मराठी, इंग्लिश, हिंदी हे सब्जेक्टचे नावं आहेत, पर्सेंटेज आहेत. आणि हा एवढा मोठा पूर्ण डेटा आहे. सो याच्या अगोदर तुम्ही जेव्हा पायथॉनचा कोर्स जॉईन केला किंवा त्याच्या अगोदर तुम्हाला पायथॉन बद्दल थोडंफार माहिती असेल की पायथॉन कुठल्या कुठल्या सेक्टरमध्ये यूज होता. आणि आपण एकदम पहिल्या दुसऱ्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण याबद्दल थोडंसं डिस्कशन केलं होतं की एक्झॅक्टली पायथॉन हे कुठे कुठे वापरलं जातं. तर त्यापैकी एक आहे की काय म्हणू आपण त्याला मशीन लर्निंग. असा एक मोठा एरिया आहे. मशीन लर्निंग मध्ये एक मोठा फॅक्टर येतो तो म्हणजे डेटा अनालिसिस. डेटा अनालिसिस. तर यात एक क्वेश्चन आहे का डेटा म्हणजे काय. डेटा म्हणजे कुठली इन्फॉर्मेशन जी कॉलम्स आणि रोज मध्ये आहे, आणि अशी कॉलम्स आणि रोज मधली इन्फॉर्मेशन तुम्हाला एडिट आणि अशा गोष्टी करण्यासाठी एक्सेल सॉफ्टवेअर यूज करावं लागेल. आणि एक्सेल मध्ये जो काही आपण आता डेटा टाईप केलेला आहे त्याला आपल्याला कन्वर्ट करून एक विशिष्ट CSV फॉर्मॅट मध्ये घेता येईल.
तर फाईल इथे सेव्ह ॲज करतो, ब्राउज मध्ये जातो आणि जिथे आपला प्रोजेक्ट आहे तिथे सध्या याला स्टोअर करतो. सो लेट मी शुअर की प्रोजेक्ट आपला जिथे स्टोअर आहे तिथेच त्याला नेऊयात. तर इथे क्लिक करतो. बरं ठीक आहे, तर याला एक काम करतो, मी सध्या डेस्कटॉपवर सेव्ह करतो. डेस्कटॉप इथे खाली सेव्ह ॲज टाईपमध्ये CSV म्हणजे कॉमा सेपरेटेड व्हॅल्यूज सेव्ह करतो. येस, इथे बुक CSV दिसते आहेत. याला आपण नाव नुसतं देऊयात बी. चालणार नाही कारण तिथे सुरू आहे. याला नाव देतो नुसतं बी. याला कॉपी करतो, प्रोजेक्ट मध्ये जातो, इथे राईट क्लिक करतो आणि पेस्ट करतो. B.CSV ने ओके. तुम्हाला इथे B.CSV दिसायला लागली. आता ही B.CSV म्हणजे जी काही एक्सेलची फाईल आहे तिचं आपल्याला प्रोसेसिंग करायचं आहे आणि ती फाईल अशी दिसते बघा. काही एवढं डिफिकल्ट नाही आहे ते. जस्ट कॉमा कॉमा कॉमा, त्याचं नावच आहे कॉमा सेपरेटेड व्हॅल्यूज. मोठे मोठे डेटा नंतर असे कन्वर्ट करून इम्पोर्ट एक्सपोर्ट केले जात असतात बेसिकली. तर आपल्याला त्याच्यावर प्रोसेस करायची आहे. कारण याचा एक वापर आमच्याकडे जे जुने एक स्टुडंट होते तर त्यांनी असा केला होता की बेसिकली ते शेअर म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये वर्किंग करतात. ते म्हणजे आहेत ते स्टुडंट स्टॉक मार्केटमध्ये वर्क करतात. त्यांच्याकडे काही एक्सेल शीट्स आहेत आणि काही प्लगइन्स आहेत. त्या प्लगइन्सच्या मदतीने एक्सेलमध्ये डेटा अपलोड होतो स्टॉकचा, स्टॉक मार्केटचा. आणि त्यांना असे काही क्रायटेरियाज द्यायचे असतात की स्पेसिफिक किमतीपेक्षा जास्त जर स्टॉक झाला तर तो स्टॉक ऑटोमॅटिकली सेल झाला पाहिजे, किंवा स्पेसिफिक किमतीपेक्षा स्टॉक कमी झाला तर तो ऑटोमॅटिकली परचेस झाला पाहिजे. तो हे ऑटोमेशनसाठी त्यांनी पायथॉन कोर्स जॉईन केला आणि ते आता त्याच्यामध्ये वर्किंग करताय. मग आता ही जी काही मशीन लर्निंग आहे की मशीनला तुम्ही एक विशिष्ट क्रायटेरिया देऊन ते काम करण्यासाठी सांगत आहात. सो त्याला तुम्हाला मग या वेगवेगळ्या लायब्ररीज यूज करायच्यात. त्यासाठी वेगवेगळे फ्रेमवर्क्स पण आहेत. बट आज आपण फक्त एक लायब्ररी इम्पोर्ट करणार आहोत, त्याच्यावरचे काही छोटे मोठे फंक्शन्स शिकणार आहोत. उद्या आपण एक ज्युपिटर नावाचं फ्रेमवर्क स्टडी करणार आहोत आणि मग तिथून पुढे आपलं 1-2 फ्रेमवर्क्स होतील. देन आफ्टर एक छोटासा प्रोजेक्ट अँड बघूयात आपण पुढे. सो आज आपल्याला जे जो मॉड्यूल यूज करायचा आहे त्याचं नाव आहे पांडास. ठीक आहे, तर इथे लिहितो मी इम्पोर्ट PANDAS ॲज PD फॉर पांडाज. ओके, छोटासा. तर इथे तुम्हाला दिसेल की यार इथे रेड वेव्ह आहे ना, आणि हा मॉड्यूल काही नाही अवेलेबल. सो व्हेरी सिम्पल, तुम्ही ते क्लिक करा आणि ते इन्स्टॉल पॅकेज पांडाज ओके असं दिसतंय. शिवराज ओके, हे असं इम्पोर्ट करायचं बघ, इन्स्टॉल पॅकेज पांडाज. क्लिक केलं की ते इम्पोर्ट होणार आहे. किंवा ओके, किंवा तुम्हाला टर्मिनलमध्ये जाता येईल आणि इथे तुम्ही लिहायचं आहे PIP इन्स्टॉल PANDAS. एंटर केल्यावर ते इम्पोर्ट होईल. Okay, I think my net is slow here and it is stuck in mid of downloading. बरं, आता असं जेव्हा काहीतरी होईल, असं जेव्हा काहीतरी स्टक होईल एखादी प्रोसेस टर्मिनलमध्ये, त्याला आपल्याला थांबवण्यासाठी Ctrl+C नावाची शॉर्टकट की आहे. ओके, Ctrl+C इज नॉट वर्किंग. काहीतरी स्ट्रिक्ट हँग झालं ते. टर्मिनेट. ओके, पुन्हा एक टर्मिनल मध्ये जाऊ आपण. PIP install pandas. सो ही थोडीशी प्रोसेस आहे का जिथे आपल्याला थोडंसं वेट करावं लागेल आणि इन्स्टॉलेशन सुरू आहे. चलो 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 चलो. सो पायथॉन इन्स्टॉल झाला, सॉरी पांडा इन्स्टॉल झाला. आता ही जी काही इन्स्टॉल केलेली लायब्ररी ही बघायची कुठे, तर इथे तुम्हाला एक्सटर्नल लायब्ररीजमध्ये जायचं आहे आणि इथे
वन सेक हा. एक्सटर्नल लायब्ररीज. इथे तुम्हाला लोकेट करता येईल व्हेअर इज द इन्स्टॉल्ड पॅकेज. ओके, सो इथे तुम्हाला दिसेल की तुम्ही पायथॉन पांडा जी तुमचं लायब्ररी आहे ती डाउनलोड केलेली आहे. ठीक आहे. सो बी शुअर कुठे आहे ती, तर एक्सटर्नल लायब्ररीज मध्ये व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट साईट पॅकेजेस मध्ये पण एक फोल्डर दिसतंय आणि इथेच आहे ते. ओके, ही मेन आहे, तिकडून डाउनलोड करण्यासाठी यूज केली जाते. ओके, सो दिस इज मेन पॅकेज, साईट पॅकेज पांडास. आपल्याला काही सध्या त्याच्यामध्ये वर्किंग करायचं नाही इनिशियली, आपण इथे वर्किंग करूयात. ओके, सो पांडाची लायब्ररी किंवा पॅकेज कसं डाउनलोड करायचं हे कळालं असेल तर हँड रेस करा क्विकली, म्हणजे थोडक्यात तुम्ही आहात हे सांगा मला. चालेल. हो, आपण एक डिक्शनरी क्रिएट केली. ओके, डिक्शनरी डेटा फ्रेम अशी नावाची आहे, ज्यामध्ये मार्क्स हा इंडेक्स आहे आणि त्याच्यामध्ये 90, 80, 90 असा एक सेट आपण सेट करून दिला. देन प्रोजेक्ट्स आणि 35, 40 आणि 45 अशा आपण मार्क्स दिलेले आहेत. आय थिंक कोणाला काही अडचण नको आहे. याला आपण ऍक्सेस करूयात विथ द हेल्प ऑफ पांडा. तर पीडी हे आपलं शॉर्ट फॉर्म आहे पॅन्डाचं, है ना. आणि इथे आपण लिहितो आहोत डेटा फ्रेम. कोणाचे? अंकित राऊत नवीन आहे. ठीक आहे. सो इथे आपण डेटा नावाची एक डिक्शनरी बनवली, ज्यामध्ये मार्क्स हे आहेत 3, प्रोजेक्ट आणि ते प्रोजेक्टचे मार्क्स आहेत आउट ऑफ 50. देन आपण त्याला डेटा फ्रेम्स मध्ये कन्वर्ट करणार. फॉर दॅट पांडामध्ये एक फंक्शन आहे डेटा फ्रेम्स नावाचं, आणि त्याच्या आतमध्ये आपण जी काही डिक्शनरी क्रिएट केली होती ती पास केली. पास केल्यानंतर तुम्हाला त्याचं प्रिंट आउट दिसेल. शिफ्ट F10 करा. ओके, इथे दिसते आहे. आपण एक काम करूयात, मी सिम्पली प्रिंट करतो आणि डेटा पण प्रिंट करतो, म्हणजे जे ओरिजिनल आहे ना ते पण प्रिंट करतो. ठीक आहे. सो ओरिजिनल डेटा असा दिसतोय बघा, त्याच्यामध्ये त्याने इंडेक्स दाखवून दिला आणि त्याच्या आतला सेट दाखवला, पुन्हा इंडेक्स दाखवला, पुन्हा आतला सेट दाखवला. ओके, आता याला आपण की म्हणत होतो. ऍक्च्युली मला इंडेक्स म्हणायची सवय आहे, पण टेक्निकली याला की म्हणतात आणि याला व्हॅल्यूज म्हणतात. तो की दाखवतोय, व्हॅल्यू दाखवतोय, की दाखवतोय, व्हॅल्यू दाखवतोय. ओके, इथे त्याने त्याला डेटा फ्रेम मध्ये कन्वर्ट केलं, म्हणजे रोज आणि कॉलम्स मध्ये कन्वर्ट केला. बरं, तर आपल्याला सध्या असं बघायचंच नाही. एक मेन आहे डेटा फ्रेम्स आणि ते फंक्शन आपण एक्झिक्यूट करीत आहोत. त्यातलं एक स्पेसिफिक रो आपल्याला बघायची आहे. तर LOC म्हणजे लोकेट नावाचं फंक्शन आहे. तो इथेच लिहितो मी .LOC ब्रॅकेट आणि आतमध्ये 0 असं लिहूया. ओके, सो 0 मीन्स फर्स्ट रो, आणि त्याने तुम्हाला फक्त पहिली रो दाखवून दिली. नॉट नेसेसरी का तो त्याच फॉर्मॅटमध्ये दाखवेल. इथे कसं दाखवलं बघा त्याने, मार्क्स 90, प्रोजेक्ट 35, नेम आणि खालचा थोडासा मेटा टॅब आहे, त्याचा मेटा टाईप आहे. मेटा टाईप आपण नंतर डिस्कस करणार आहोत. फॉर नाऊ दोन प्रकारचे डेटा दिसत आहेत त्याचे. ठीक आहे. तुम्हाला
0,1. ओके, ओके ओके, माय बॅड. हा, अजून एक बॉक्स त्याच्या आतमध्ये. आधी जाऊन तुम्हाला काय द्यायचं, 0,1. शिफ्ट F10 दिसत आहेत, दोन ओळी दिसत आहेत. ओके, 0,1,2 शिफ्ट F10 दिसतात, तिन्हीचे तिन्ही पण दिसायला लागतील. सो लोकेट नावाचं फंक्शन आहे, लमसम लक्षात ठेवा आणि देन तुम्हाला फाइंड आउट करता येऊ शकतं. पुढे ह्या डेटा फ्रेम्ससाठी तुम्हाला इंडेक्स सेट करता येतील. ओके, बघा जेव्हा रन करतोय तेव्हा इथे काय दिसतंय तुम्हाला, 0, इथे काय दिसतंय 1, इथे काय दिसतंय 2. परंतु हे मार्क्स कशाचे आहेत, 90 तर पडले, पण 0 काय, 0 सब्जेक्टचं नाव नसू शकतं. मग सब्जेक्टचे नाव पाहिजे इथे आपल्याला, तर इथे तुम्हाला इंडेक्स सेट करावं लागेल याच्यासाठी, राईट. म्हणजे बघा 90 ह्या एका अंकाला 2 प्रॉपर्टी आहे, म्हणजे थोडक्यात 2 कॉल्स आहेत. 90 हे मार्क्स पण आहेत, पण कोणाचे मार्क्स आहेत, हिंदीचे किंवा इंग्लिशचे, व्हॉट एव्हर. हे दिसत आहेत तुम्हाला, हे काय आहे, प्रोजेक्टचे मार्क्स आहेत, परंतु कोणाचे आहेत, जो सब्जेक्ट आहे तो. म्हणजे 2, 1 नंबर 2 अलॉटमेंट, 1 नंबर 1 मार्क्स, परंतु 2 त्याचे कॉलिंग्स आहेत. मग आपल्याला ते करण्यासाठी इंडेक्स सेट करायचे. ठीक आहे, इंडेक्स कसे सेट केलेत ते बघा. आता सेम पीडी डेटा फ्रेम मध्ये आपण फक्त डेटा लिहायचो. ओके, कॉमा देऊन तुम्हाला इंडेक्स अशी की लिहायची आहे, इज इक्वल्स टू देऊन व्हॅल्यू सेट करा. बरं, 3 ओळी आहेत आपल्याला माहिती आहेत, मग तुम्हाला 3च व्हॅल्यू देणं गरजेचं आहे. आणि आपण दिल्यात हिंदी, मॅथ, सायन्स. लेट्स टेक लुक. पूर्ण आपण लुक बघूयात एकदा DFचा. हिंदी, मॅथ, सायन्स कसं केलं ते पहा. आपला डेटा फ्रेम, या डेटा फ्रेममध्ये पांडाच्या मदतीने आपण डेटा फ्रेममध्ये पाहिलं तर ह्या डेटाला कन्वर्ट केला. डेटा कोणता आहे, हा डिक्शनरी टॅग. कॉमा देऊन इंडेक्स सेट केलेत हिंदी, मॅथ, सायन्स. तो फ्रिक्वेंट काय म्हणू आपण, त्या सिक्वेन्शियली पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या ओळीला हे इंडेक्स सेट करेल. अँड देन DF म्हणजे आपली डेटा फ्रेम आपण कॉल करणार. कॉल केली तुम्हाला तिथे दिसते आहे, समजणार. दिस इज व्हेरी सिस्टमॅटिक. काही अडचण कोणाला. नेक्स्ट इज आपण डायरेक्टली इंडेक्स लोकेट करू शकतो. आता जसं की DF म्हणजे डेटा फ्रेम लोकेट, त्याच्या आतमध्ये आपण 0 लिहायचो. इथे 0 ऐवजी आता आपण काय लिहिणार, हिंदी. ओके, स्पेसिफिक रो आपल्याला आता प्रिंट म्हणून मिळेल. बघा नेम काय आहे, हिंदी, मार्क्स आणि प्रोजेक्टचे मार्क्स. समजा बॉक्स ब्रॅकेट मध्ये 2 सब्जेक्ट देऊयात आपण, हिंदी आणि पुढचा कोणता आहे, सायन्स. सायन्स आहे ना, हिंदी आणि सायन्स असे दोन्ही विषय दिसायला लागलेत आता. सो वी हॅव सेट द इंडेक्स. इथे देऊयात आपण हिंदी लिहू. ओके, तो कोणाला काही डाऊट नसेल तर पटकन एकदा हँड रेज करा क्विकली सगळ्यांनी. ओके, सगळ्यांनी हँड रेज करा. श्रुतीने केला फक्त, सोनलने पण केला. ओके ठीक आहे, रोहितने पण केला, समाधानने पण केला, चलेगा. सो हे जे काही डेटा फ्रेम्स होतं हे जस्ट एक तुम्हाला नॉमिनल सांगितलं की आपण एका डिक्शनरी टॅगला कसं कन्वर्ट करू शकतो. परंतु आता आपण आपल्या CSV फाईलला कन्वर्ट करूया. सो DF p.read underscore CSV and then this. So let's check how it works. आपल्याला PD लिहावं लागेल. हा, काम करू आपण, इथे D कट करून टाकू. So P लिहू, P फॉर पांडा, पंडास. ओके, सो डेटा फ्रेम P एक फंक्शन आहे, त्याचं नाव आहे रीड अंडरस्कोर CSV. असेच तुम्हाला खूप सारे रीडचे फंक्शन्स मिळतील, जसं की P डॉट रीड FWF, QWF, एक्सेल डायरेक्टली. ओके, HTML, JSON,
बेसिकली जिथून जिथून डेटा येऊ शकतो, जिथे आपण डेटा पुट करू शकतो, असे सगळ्या ठिकाणचे तुम्हाला हे मिळतील. क्लिअर? सो फॉर नाव आपण एवढंच करणार, पी डॉट रीड अंडरस्कोर CSV. तर CSV रीड करतोय. इथे मध्ये तुम्हाला फाईलचं नाव प्लेस करावं लागेल. आपल्या फाईलचं नाव काय होतं? b.csv. ते लिहिणार आपण b.csv. देन प्रिंट. खूप मोठा डेटा आता df. लेट्स प्रिंट आउट. सो एवढा मोठा डेटा दिसतोय आपल्याला. तर तो 0 पासून स्टार्ट केला आणि शेवटच्या 5 ओळी दाखवून दिल्या तुम्हाला. स्टार्टिंगच्या 5 आणि शेवटच्या 5 दाखवून दिल्या. ठीक आहे. नवीन MSCIT जॉईनिंग आहे. MSCIT भेटू काय 2 मिनिटं. सो टॉपच्या आपल्याला 5 आणि शेवटच्या 5 ओळी मिळाल्यात. टॉप 5 अँड लास्ट 5 अशा त्या ओळी मिळाल्या. परंतु आपल्याला काही स्पेसिफिक ओळी बघायच्या आहेत, तर इथे आपण डॉट लिहिणार आणि डॉट लिहिल्यानंतर टी टाईप करूयात, टी. आणि यात तुम्हाला एक दिसेल, सॉरी टी नाही, पहिल्यांदा काय घेता, हेड. हा, HEAD. इथे हेड नावाचं एक फंक्शन आहे त्याच्या आतमध्ये. ओके, डेटा फ्रेम साठी अलोकेटेड. आतमध्ये तुम्हाला एक अंक लिहायचा आहे. सो वी आर टायपिंग 10 लिहिल्यानंतर शिफ्ट F10 अँड यू विल सी तुम्हाला त्याने 10 ओळी दाखवून दिल्या 0 पासून ते 9 पर्यंत. ठीक आहे. आणि सिरियल नंबर या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला दिसतील. ओके, सो वी आर गुड विथ इट. आता जसं हेड आहे, हेडने सुरुवातीच्या काही दाखवल्या, तसं टेल सुद्धा आहे. ठीक आहे, की टेलने शेवटच्या तुम्हाला काही तो दाखवून देईल. सो इथे प्रिंट हेड आणि टेल दोन्ही करू एकाच वेळेस. शेवटच्या 10 इथून पुढे दाखवल्यात बघा त्याने, 129 पासून ते 138 पर्यंत. ओके, 130 पासून ते 139 सिरियल नंबर. नाव आहे, डेट आहे, मराठी. आता मधले काही कॉलम्स त्याने नुसते डॉट म्हणून दाखवून दिले, परंतु स्टील आपल्याला तो डेटा पूर्णपणे विजिबल आहे. इथे ऍक्सेसिबल पण आहे. तो हे 2 फंक्शन्स लक्षात ठेवायचे. नेक्स्ट इज df टू स्ट्रिंग नावाचं एक फंक्शन आहे. ओके, आपण जस्ट टाईप करूयात टू डॉट डॉट टू स्ट्रिंग. आणि कंप्लीट डेटा दिसणार आपल्याला. ओके, फ्रॉम स्टार्ट टू एंड. क्लिअर? रिमेंबर, टू स्ट्रिंग फॉर कंप्लीट डेटा. आता ह्या मेथड्स आहेत बरं का, जस्ट आपल्याला काय म्हणू, जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा कुठेही तुम्हाला सापडतील आणि तुम्हाला त्यावर वर्किंग करायचं आहे. व्हेरी सिम्पल इट इज. BCSV बनवली ना आपण, BCSV आपण फाईल बनवली आता जस्ट काय सुरू आहे आधी. इथपर्यंत क्लिअर आहे. नेक्स्ट इज आपल्याला एक नवीन डेटा फ्रेम सेट बनवायचा आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला एन आहे. ओके, आता एन काय आहे ते आपण एकदा चेक करूया. सो एकदा मी ती फाईल ऑन करतो, इथून नाही त्या लोकेशनवरून ऑन करतो. सो लेट मी कॉपी पाथ, ॲब्सोल्यूट पाथ, विंडोज E, पेस्ट हिअर, एंटर, आणि इथे BCSV ऑन करतो. ओपन विथ एक्सेल. आणि काही विषयांचे मार्क्स इथे डिलीट करतो. आणि पुन्हा एकदा शिफ्ट F10 करतो. है ना, तुम्हाला इथे जिथे जिथे मार्क्स नव्हते तिथे तिथे काय दिसतंय बघा,
NaN दिसतंय. ठीक आहे. सो दिस इज ब्लँक वन आणि आपल्याला NaN दिसतंय. दिस अगेन ब्लँक, दिस अगेन ब्लँक, ब्लँक, ओके ब्लँक. समजलं? मग आता ह्या ब्लँकचं करायचं काय? तर तुम्हाला काही ऑप्शन्स आहेत त्याच्यासाठी. फर्स्ट यू कॅन ड्रॉप इट. तो एक नवीन डेटा फ्रेम सेट घेणार आणि जे ब्लँक्स आहेत त्याला आपण ड्रॉप करणार. बघूयात नवीन ठिकाणी काय दिसतंय. होते कुठं पण ते. बरं आता ड्रॉप डेंजर ड्रॉप केले बरं का त्याने. एक नंतर 2-3 ह्या दोन्ही ओळी ड्रॉप झाल्या. ओके पूर्णचे पूर्ण ओळ तेवढ्या एका नलमुळे त्याने काढून टाकली. कारण डेटा सेट एकदम क्लिअर असायला हवा. त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने त्याने डेटा फ्रेममधून तुमच्या त्या सगळ्या गोष्टी काढून टाकल्या. काय ते गरज लागली तर आता मुळातच ही जी लायब्ररी आहे याचा वापरच तो आहे का जो CSV डेटा आहे जो की अनफॉर्मॅटेड आहे, जो की काय म्हणू त्याच्यामध्ये खूप गार्बेज आहे, कचरा आहे. तो कचरा फिल्टर करायचा तुम्हाला. आता कचरा इन द सेन्स असंच काहीतरी आहे का एखादा डेटाचं फील्डच नाही मग तो रिजेक्ट करून टाकणे. राईट. आणि ते असणार कधी कधी ना डेटा रिपिटेशनमुळे काही कारणांमुळे पुन्हा पुन्हा येतात, मग ते काढून टाकावे लागतात. नाही आता तुम्हाला लॉग इन नाही, पासवर्ड नाही, कारण तुम्ही डेटा पूर्ण नाही भरला मग तुम्हाला एक विशिष्ट लेवल नंतर अलाव नाही करणार, ते काढून टाकायचं. डेटा काय म्हणू आपण जो खराब डेटा थोडक्यात तो चांगला करणे काम आहे. मग त्यातला हा एक फंक्शन आहे का जे ब्लँक होतं, जे की अपेक्षितच नव्हतं. असं कसं काय होईल एखाद्या विद्यार्थ्याने परीक्षा दिली आणि तिथं मार्क्सच नाही, त्याला डिलीटच केला. बरं आता एक दुसरा ऑप्शन आहे त्यासाठी, तर तुम्ही ड्रॉप करताना ट्रू असं लिहायचं तिथे. काय लिहायचं? ट्रू है ना. शिफ्ट F10. नाही सॉरी माय बॅड. स्टार्टिंगला लिहायचं ट्रू वगैरे काही लिहायचं नाही. स्टार्टिंगला तुम्हाला इथे लिहायचं आहे. काय लिहिता? 0 शिफ्ट F10. आता डेटा ड्रॉप नाही होणार पण त्याच्या जागी काय दिसेल तुम्हाला? तरी पण नाही झालं. ओके सॉरी फील NA त्यासाठी. ड्रॉप NA नाही. क्लिअर. ड्रॉप NA ऐवजी फील NA. सो तुम्हाला जे नॉट किंवा जे ब्लँक सेल्स आहेत त्या फिल करण्यासाठी फील NA. तिथे आपल्याला काय फिल करायचं ते बघा. सो आपल्याला फिल करायचं 0 इन प्लेस शिफ्ट F10. जिथे जिथे ब्लँक सेल्स आहेत सगळीकडे आता त्याने 000 पुट केला. सिस्टमॅटिक आहे. फिल NA. त्यानंतर एक स्पेसिफिक कॉलम तुम्हाला फिल करता येऊ शकतो. बघा इथं कसं फिल करता येईल. आपण डायरेक्ट DF म्हणजे डेटा फ्रेम फिल केला, त्याच्याऐवजी डेटा फ्रेम बॉक्स ब्रॅकेटमध्ये डबल कोट आणि एखादं सब्जेक्टचं नाव द्यायचं आणि फिल याने आणि किती मार्क्स फिल केलेत आपण 80 आणि फिल करूयात. आता 0 मार्क नाही फिल होणार. आता 0 पण फिल होतील पण मराठीसाठी 80 फिल होतील. ओके सो मराठी असं नाही त्याच्यात. मराठीमध्ये M कॅपिटल असेल. मराठीमध्ये काय असेल माझ्यामध्ये? M कॅपिटल असेल. ओके. सो जो मराठीचा सब्जेक्ट आहे ओके हे डिलीटच करावं लागेल ना. दिसतंय 80. हा जिथे जिथे नल होतं NaN होतं तिथे तिथे आता 80 त्याने प्लेस केला. बाकी NaN दिसतच राहील तुम्हाला, इथे दिसतच आहे. समजे. DF मराठी असं तुम्ही करू शकता. आता यात त्यांनी वेगवेगळे टूल्स असे दिलेत तर तुम्हाला पूर्णच्या पूर्ण कॉलमचा मीन मीडियन मोड काढता येऊ शकतो. की एखाद्याला 80 किंवा विशिष्ट मार्क देण्याऐवजी आपण एक काम करू शकतो. त्या पूर्ण कॉलमचा जो मीन आहे, मीन म्हणजे काय असतं ते स्टॅटिस्टिक मध्ये फंक्शन आहे. एक विशिष्ट फॉर्म्युला ते कॅल्क्युलेट होतं. काय ते एक्झॅक्टली मला माहिती नाही, बट मे बी तुम्हाला ते माहिती असं गृहीत धरतो.
तर इथे एक व्हेरिएबल x इज इक्वल्स टू ह्या विषयाचा मीन आपण काढूयात आणि हा जी काही व्हॅल्यू आहे x ची ती इथं पुट करूयात. शिफ्ट F10 मराठी सब्जेक्टमध्ये मराठीचा मीन फिल केला जाईल रिकाम्या ठिकाणी. सो तुम्हाला इथे तो दिसेल. मे बी तो 54 पॉईंट समथिंग आहे, तर त्याचा मीन आहे. हा मीन आहे, हा मीन आहे. जिथे 54 दिसेल तो त्याचा मीन आहे. अशा अजून भरपूर फंक्शन्स असतील. मीडियन पण आहे का? मोड पण आहे, नाहीये. मीनच आहे. मीन कसं काढायचं ते तुम्हाला माहिती काय झालं. ओके, सो दिस इज वॉट. मी पेस्ट करून देतो, काही टेन्शन नाही. हा सगळं चॅट बॉक्स मध्ये तुम्हाला प्रिंट करून देतो पूर्णच्या पूर्ण. ओके, एवढा मोठा चॅट बॉक्स नाही बसत बहुतेक. पूर्ण नाही आलं ते. तरी पण पूर्ण नाही आलं. कॉपी करून घ्या मला. कुठपर्यंत आलं पण ते? ठीक आहे, चालेल. काम करू. एवढं कॉपी करतो, थोडं पेस्ट करतो. हां, त्यानंतर एवढं कॉपी करतो, एवढं पेस्ट करतो. देन इतना कॉपी करेंगे, पेस्ट करेंगे. देन आफ्टर इतना कॉपी करेंगे, पेस्ट करेंगे. तो हे शेवटचे. और बाप कुठून करणार आहे आता कॉपी? ठीक आहे, सगळंच कॉपी करून ठेवा. वेस्ट नाही जाणार काहीच, नाही ना. आम्हालाच येईल. थोडंसं आहे त्याचं रिपिटेशन, बट डोंट वरी, तुम्हाला ते वर्किंग मध्ये येईलच. ओके, सो आपण कुठपर्यंत आलो होतो? फिलियन आहे ना. आपण इथे मीन, मीडियन, मोड. आता इथून पुढचे 2 टास्क तुमचे हे आहेत का तुम्ही हे मीडियन आणि मोड या 2 गोष्टी करून बघा. ओके, देन आफ्टर डेट टाइम याचं पण एक आहे, ते पण तुम्ही चेक करा. नॉट बिग डील. सो सिम्पली तुम्हाला फक्त जे दिलेलं आहे तेवढं कॉपी करायचं आहे. याचा उपयोग काय होतो ते सांगतो. का तुमच्या डेट टाइम जर अनफॉर्मॅटेड आणि थोडं गार्बेज असतील, त्यामध्ये एक सिंगल कोट असेल किंवा डेट प्रॉपरली म्हणजे दिसते आहे परंतु बाजूला डबल कोट असणे आणि त्याला मग डेट म्हणून तो ट्रीट नाही करत, अशा वेळेस त्याला तुम्हाला कन्वर्ट करायचे डेट टाइम फॉर्मॅटमध्ये. देन आफ्टर तुम्हाला हे फंक्शन यूज करता येईल. सो त्यासाठी आपण एक काम करू, CSV मध्ये नोटपॅड आणि इथे एक्सेल मध्येच करावं लागेल मला ते. इथे सिंगल कोट देतो, इथे पण देतो. सगळीकडे कसा देता येईल आता सिंगल कोट? सिंगल कोट अँड दिस अँड डबल कोट, सिंगल कोट, डबल कोट. अरे यार, डेट नहीं रहा बेटा, कसं करावं त्याला? ठीक आहे, एक लमसम 3 ते 4 ओळींसाठी आपण करून बघूयात.
त्याला सेव्ह करतो, येस करतो आणि पुन्हा एकदा आपण सेम प्रोसेस पायचार्म मध्ये करूयात. सो डेटा फ्रेम रीड केलेला आहे, डेटा फ्रेम टू स्ट्रिंग, शिफ्ट F10 आणि तुम्हाला स्टार्टिंगच्या काही डेट्स अशा सिंगल कोटमध्ये दिसतात. तर मग त्या डेट नाही आहे, त्याचं कारण तिथे एक सिंगल कोट आहे. जेव्हा कॅल्क्युलेशनची वेळ येईल तेव्हा तो आपल्याला नीट बिहेव करणार नाही. मग अशा वेळेस तुम्हाला हे एक फंक्शन लक्षात ठेवायचं आहे. df डेट कॉलम, आता डेट कॉलमची स्पेलिंग पण बघावी लागेल. वेर इज बी, डेटची डी बरोबर आहे. आणि ते तुम्हाला सिंगल कोट एलिमिनेट झालेले दिसतील. आता बी डॉट CSV मध्ये सिंगल कोट होते, इथे मात्र फॉर्मॅटेड मध्ये तुम्हाला ते दिसत नाही. सो आपण एक्झॅक्टली काय काय बघितलं ते बघूयात आता. सो एकदा पुन्हा रिवाइज करून देतो. सो व्हेरी फर्स्ट आपण एक डिक्शनरी बघितली. त्या डिक्शनरीला डेटा फ्रेम मध्ये, ओके, डेटा फ्रेम मध्ये कन्वर्ट केला. त्यासाठी फंक्शनचं नाव सुद्धा तेच आहे. कॉलम्स आणि रोज मध्ये तुम्हाला तुमच्या डिक्शनरीचा डेटा कन्वर्ट झालेला इथे दिसतोय. नेक्स्ट एक स्पेसिफिक ओळ त्यातली बघण्यासाठी आपण df.loc लोकेट आणि एक रोचा नंबर, पुढे त्यालाच इंडेक्स अप्लाय केलेत, त्यातला एक स्पेसिफिक सब्जेक्ट कॅप्चर केला. नेक्स्ट सेम काम आपण एका CSV सोबत करणार. सो तुम्हाला temp.csv इम्पोर्ट करायची. त्यासाठी p फॉर pandas read_csv इज अ फंक्शन आणि एक पॅरामीटर. डेटा फ्रेम मध्ये तो डेटा येऊन जाईल. ह्या डेटा फ्रेम मधला लोकेट तुम्हाला एक विशिष्ट कॉलम करायचा. तुम्ही करायचा तो आहे ना, तिथे लोकेट लिहा, 0 लिहा, बरोबर पहिला कॉलम तुम्हाला दिसणार. तो वर्क फॉर इट. नेक्स्ट इज df.toString, म्हणजे पूर्ण डेटा स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट होईल आणि 100, 200, 300 काय रोज असतील ते सगळे दिसतील. df.head म्हणजे सुरुवातीच्या 5 ओळी तो दाखवणार. ओके, मध्ये अंक टाकला तर आता 10 ओळी दाखवणार. सो जो काही नंबर एंटर करशाल तो तुम्हाला दाखवेल, आणि काहीच नाही तर मग 5च दाखवेल. ओके, हेड 5, L5 ते डिफॉल्ट किती अंक आहे तिथं, 5. देन जे काही ब्लँक होते, थोडक्यात एम्प्टी सेल्स होते, ते आपण ड्रॉप केले. पुढे ठीक आहे, सेम हे ऑलरेडी इथे असतंच, दिलं काय नाही दिलं काय सेम आहे. पुढे त्याच्या जागी आपण काहीतरी फिल करू शकतो. सो df फिल na म्हणजे एम्प्टी सेल्स 90 अशी व्हॅल्यू आपण प्रत्येक ठिकाणी फिल करणार. नेक्स्ट आपण 80 जस्ट फिल केली स्पेसिफिक सब्जेक्टला, जसं की मराठीला. नेक्स्ट ही 90 प्रत्येक कॉलम मध्ये जाणार. ओके, इथे आपण स्पेसिफिक मराठीसाठी रिप्लेसमेंट देतोय, फक्त मराठीसाठी 80 प्लेस केला. त्यानंतर याच्यात काहीच नवीन नाहीये. इथे एक नवीन आहे का, आपण मीडियन ड्रॉ केला. मीडियन साठी हे एक फंक्शन लक्षात ठेवा. df बॉक्स ब्रॅकेट मध्ये आपण कॉलमचं नाव एंटर केलं सायन्स, त्याचा मीन कॅल्क्युलेट करून x मध्ये पुट केला. फिल करताना आपण तो पुट केला. सो व्हेरी इझी. या दोन्ही तिन्ही गोष्टी तुम्ही बघून घ्या. देन डेट टाइम मध्ये कन्वर्ट करण्यासाठी टू डेट टाइम असं फंक्शन आपण यूज केला. समजणार आहे? दिस इज व्हॉट ऑल अबाउट पांडास. सो हे जेव्हा काम करत होतो आपण, तेव्हा आपल्याला एक मोठी अडचण अशी येत होती, यार जे दरवेळेस मला काय करावं लागायचं, शिफ्ट F10 करा आणि ते डेटा बघा. तो हे थोडंसं हेक्टिक झालं, की इथं प्रोग्राम वरतीच आणि खाली. मग आपल्याला वेगवेगळे व्ह्यू पोर्टल्स त्यांनी प्रोव्हाइड केलेले आहेत. ओके, आणि त्याच्यामधलं एक तर समजा आउटपुट वालंच आहे. ओके, एक आता ज्युपिटर, जो की काय म्हणू आपण, पायथॉनला अटॅच्ड एक फ्रेमवर्क आहे. आता ऍक्च्युली पायचार्म हा ऑलरेडी एक फ्रेमवर्क आहे. त्या फ्रेमवर्क मध्ये आपण दुसरा फ्रेमवर्क वर्क करूया. कसं करायचं ते बघू आपण. टर्मिनल मध्ये जातो. बरं, आता ह्या नवीन गोष्टी शोधायच्या कशा, तर जस्ट तुमच्याकडे एक नाव आहे असं समजा, नाव आहे ज्युपिटर. सो इथे ज्युपिटर नोटबुक झालं. ते पूर्ण केलं ते नक्की पूर्ण करूनच जायचंय रे. अर्ध म्हणजे काय त्याचं, किती किती थोडंसच तर होतं ना. हा बरं ठीक आहे, जाऊन ये मग वापस.
सो इथे ज्युपिटर ORG वर तुम्हाला जायचं आहे, इन्स्टॉलवर क्लिक करा आणि इथे तुम्हाला तो सांगेल की काय काय तुम्हाला करायचं आहे. तर इथे तुम्हाला इन्स्टॉल विथ मंबा कोंडा बिंडा भरपूर सांगेल, पण आपण PIP बघायचं आहे. तो PIP इन्स्टॉल ज्युपिटर लॅब. सो कॉपी करूयात, आपल्या टर्मिनलमध्ये पेस्ट करूयात, एंटर, आणि तो तुम्हाला पूर्ण ज्युपिटर डाउनलोड करून इन्स्टॉल करून देईल. अरे बाप, एवढं मोठं आहे ते रिअली. युजर सेम झालं, युजर चेक करा, डिफरंट घ्या कोणता. नेक्स्ट, ज्युपिटर रन कसं करायचंय. सो सिम्पली ही एक कमांड आहे, ज्युपिटर डॅश लॅब, आणि जेव्हा इथे पूर्ण इन्स्टॉल होईल त्याच्यानंतर तुम्हाला ती रन करायची आहे. थोडंसं थांबा, इन्स्टॉलेशन होऊ द्या, याला थोडासा वेळच लागतो. हा प्रोजेक्ट थोडासा, नोटपॅड थोडंसं मोठं आहे ते. खाली ते प्रोसेसिंग पण दिसत असेल तुम्हाला. एवढा वेळ तर लागणारच. कामा का दिला, कामा नाही त्याच्यात, PID कुठं काम नाही. ओके, सो इन्स्टॉल झालं. इन्स्टॉल झाल्यावर तुम्हाला पेस्ट करायचं आहे, पेस्ट ज्युपिटर डॅश लॅब, एंटर करा. पुन्हा थोडासा वेट करा, आधी प्रोजेक्टच इंडेक्स झालेला नव्हता, त्यात आपण ही कमांड दिली. आता तुम्हाला तो लगेच एक क्रोम ऑन करून देईल आणि त्या क्रोमवर एक विशिष्ट पोर्टच्या मदतीने असं एक नोटपॅड ऑन करून देईल. ठीक आहे, आणि इथे तुम्हाला नवीन फाईल्स बनवायच्या आहेत, तुमच्या टर्मिनल्स दिसतील, इच अँड एव्हरीथिंग तुम्हाला इथून मॅनेज करता येऊ शकतं. सो लाईक तुमचं एकदम युजर फ्रेंडली हे राहील. युजर फ्रेंडली काय म्हणूयात आपण, फ्रेमवर्क, की जसं तिथे एक ब्लॅक स्क्रीन आणि टिपिकल छोटासा एरिया होता, इथे तुम्हाला लाईव्ह इथल्या इथं सगळ्या गोष्टी भेटतील. सो याला कसं वापरायचं, काय वापरायचं, उद्या आपण बघणार आहोत. फॉर नाऊ एक आपण इथे न्यू पायथॉन फाईल, ओके. ठीक आहे, सो आपल्याला आहे ना 2-3 गोष्टी लागतील. एक तर ॲनाकोंडा पण इन्स्टॉल करावा लागेल. ओके, सो आजच्यासाठी तुम्ही एक काम करा, फक्त पायथॉनची ज्युपिटरची लॅब इन्स्टॉल करून ठेवा, आणि बाकी उद्या आपण एका वेगळ्या फ्रेमवर्कला कनेक्ट करून एक्सेलच्या ज्या फाईल्स आहेत, म्हणजे सध्या जी आपल्या पुढे एक मोठी अडचण होती बघा, जेव्हा कधी आपण हा DF शिफ्ट F10 हा प्रोग्राम रन केला, तर इथे आपल्याला एक्सेलचा डेटा स्क्रोल करून बघावा लागतोय.
आणि जे की खूप हेक्टिक आहे, व्यवस्थित दिसत पण नाहीये. आपण भरपूर अनालिसिस करू, सगळ्या गोष्टी करू, परंतु इथेच तो व्यवस्थित दिसत नाहीये तर काही फायदा नाहीये. सो फॉर दॅट तुम्हाला एक चांगलं व्यवस्थित फ्रेमवर्क पाहिजे, आणि ते फ्रेमवर्क म्हणजे हे क्रोमचा हार आहे. सो एकदम वेल गुड लुकिंग आहे हा. इथून तुम्हाला सगळ्या गोष्टी ऍक्सेस होतील. ठीक आहे. सो आज इथे थांबूयात, आणि बिफोर लिव्हिंग तुम्हाला जे चॅट बॉक्समध्ये दिलेलं आहेत ना, त्यातल्या मोस्ट ऑफ द मेथड्स हे लर्न करण्याचा प्रयत्न करा. त्याचा स्ट्रक्चर समजून घेण्याचा प्रयत्न करा. यात आपल्याला काही 100% आउटपुट आलंच पाहिजे असं काही नाही बरं का, कारण याचा म्हणजे लिटरली फील्ड वाईज यूज होणार आहे, की ज्याला कोणाला मशीन लर्निंगमध्ये एंट्री करायची आहे, CSV मध्ये एंट्री करायची, त्याच्यासाठी तो यूज होणार. तर मग ज्याला ज्याला त्याच्यात काम करण्याची इच्छा आहे, वेळेवर तो त्यामध्ये मास्टरी अचीव करू शकणार आहे. फॉर नाव तुम्ही फक्त ओव्हरलुक त्याला द्या. उद्या आल्यावर आपण त्याचं रिव्हिजन घेऊयात आणि त्या सगळ्या मेथड्स पुन्हा रिलर्न करण्याचा प्रयत्न करूयात. सो आज कोणाला काही डाऊट्स असतील एकदम कोर वाले तर विचारून घ्या. हा, कोणाला काही डाऊट्स आहे का? सो 100 असं लिहून एकदा सांगा की बऱ्यापैकी कळालं म्हणून. ठीक आहे, चलता है. धन्यवाद शिवराज. ओके. सो कोमल, डू यू हॅव एनी डाउट्स? कोमल कुठे आहे? समाधान, व्हेर इज समाधान? सोनल कराळेचा नेटचा इश्यू आहे. ओके. सो वी आर स्टॉपिंग हियर. मग पुढची बॅच वेट करते आहे. उद्या आपण पुन्हा कंटिन्यू करूयात, आणि थोडंसं शार्प या पुन्हा एकदा. माझ्या मते रोहित आज थोडासा लेट जॉईन झाला होता, 5-1 मिनिट. शिवराज ऑन टाइम होता होते. ऋषी ऑन टाइम असतो. सो व्हेरी प्रॉम्प्ट गाय. सो चालेल, आपण थांबूया तिथे. ओके, थँक्यू गाईज, ऑल ऑफ यू. थँक्स.